ही कहाणी आहे गाव सोडून शहरात अस्तित्व निर्माण करायला आलेल्या आणि शहराच्या सामाजिक व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या असंख्य अभिमन्यूंची। 5 वर्षापूर्वी शिक्षणासाठी सोडलेलं गाव माझ्यासाठी कायमचं सुटलं गेलं। गावातल्या संस्काराच्या प्रतिभेला शहरात नेऊन स्वतःच्या अस्तित्वाच्या स्वप्नांची प्रतिमा तयार करण्याच्या ध्येयापोटी या मेट्रो शहरात पाय ठेवला होता। शहरात पहिल्यांदा पाय ठेवला तो मनातल्या भीतीनिशी आणि अडखळतच। दुष्काळात बापाच्या शेतात होरपळणाऱ्या पिकाची कहाणी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितली असल्यामुळे शहरातला दिवस वडापाव खाऊन काढताना कधी तक्रार करावीशी वाटली नाही। उच्च शिक्षण घेऊन उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मी या शहराला जवळ केलं होतं, पण आजही 5 वर्षानंतर प्रश्न पडतो, या शहराने मला खरंच जवळ केलं? प्रामाणिकपणे अभ्यास आणि मेहनत करून मी या शहरातला प्रवास मात्र अविरत चालू ठेवला। शहरातल्या रस्त्यावरून प्रवास करताना पावलोपावली एकटेपणाची जाणीव या शहराने करून दिली। या अनोळखी वाटणाऱ्या शहरात खरंच गावातल्या प्रत्येक मुलाचं अस्तित्व निर्माण होतं का, हा प्रश्नच आहे। या प्रवासात खचून गेल्यावर तू लढ, मी तुझ्या सोबत आहे असं म्हणून आत्मविश्वास वाढवणारी एक व्यक्तीही सोबतीला मिळाली नाही। तरीही खचून न जाता पावलोपावली येणाऱ्या आर्थिक अडचणीवर आणि एकटेपणावर मात करून मी हे शहरातली लढाई लढत राहिलो। या संघर्षमय परिस्थितीत मी मात्र माझ्या हातातलं पुस्तक कधीही सुटू दिलं नाही। या शहरातल्या प्रवासातही गावाकडच्या संस्कृतीची नाळ कायम ठेवली। या मेट्रो शहरात ग्लॅमरचा मी कधीही स्वतःवर प्रभाव पाडून घेतला नाही। आर्थिक, मानसिक आणि भावनिक आधाराची गरज या शहरात प्रत्येक टप्प्यावर जाणवत होती। जीवाला जीव लावणारे, अडीअडचणीत मदत करणारे जीवाभावाचे मित्रही शहरात येण्यासाठी गाव सोडलं आणि गावाबरोबर तेही मागे सुटले गेले। मी रोज नव्याने मरणासन्न अवस्थेतून शहरातल्या या दिवसांना सामोरे जातो आहे। शिक्षण पूर्ण झालं, हाताला नोकरी नाही, जबाबदाऱ्यांचं ओझं डोक्यावर आहे। आज या शहरात सर्व काही संपल्यासारखं वाटत आहे। शहरातला हा प्रवास आता कायमचा थांबवावासा वाटत आहे। भांडवलशाहीच्या विळख्यात अडकलेले हे शहर माझ्यातल्या गावाला कधीही सामावून घेणार नाही असं आता मला जाणवायला लागलंय। मनासारखे दिवस येण्यासाठी या शहरात मनाविरुद्ध दिवस काढले, पण आणखीनही मनासारखा दिवस उजाडलाच नाही। जबाबदारीचं भान विसरून आयुष्याला सिगारेट सारखं फुकणाऱ्या शहरातील समवयस्कर मुलांना पाहिल्यावर निशब्द होते माझी कहाणी। जबाबदारीच्या विळख्याने व्यसनाला कधीही जवळ येऊ दिलं नाही। आज प्रश्न पडतोय, या शहरातल्या प्रवासात अनुभवाशिवाय काहीही हाती लागलं नाही। हा शहरातला प्रवास आज रात्री मी इथेच थांबवतो आहे। उद्याची पहाट माझी माझ्या गावी असेल। ही हरवलेल्या स्वप्नांची कहाणी फक्त माझी आणि तुझी नसून गाव सोडून शहरात अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या आणि शहरातील अस्तित्वाच्या लढाईच्या विळख्यात अडकलेल्या असंख्य अभिमन्यूंची कहाणी आहे।